या असहकार चळवळी दरम्यानही काही छोट्या मोठ्या चळवळी झाल्या होत्या, त्यांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिली आहे किसान सभा चळवळ। असहकार चळवळ सुरू होण्या अगोदरच सुरू झाली होती, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर आता किसान चळवळ सुरू होण्यामागे दोन महत्त्वाच्या संस्था होत्या, एक म्हणजे यूपी किसान सभा आणि दुसरी म्हणजे 1920 मध्ये स्थापन झालेली अवध किसान सभा। यूपी किसान सभा 1918 मध्ये स्थापन झाली होती आणि अवध किसान सभा 1920 मध्ये स्थापन झाली होती। आणि या चळवळीमध्ये जवाहरलाल नेहरूंचा सुद्धा हात होता, लक्षात ठेवायचं, जवाहरलाल नेहरूंचा सुद्धा या चळवळीमध्ये हात होता। अजून आता पुढील जी चळवळ आहे, ती चळवळ का बंद पडली हे एक महत्त्वाचं आहे, कारण या चळवळीला हिंसक वळण लागलं आणि ज्या ठिकाणी हिंसक वळण लागायचं त्या ठिकाणावरून काँग्रेस काय करायची, काँग्रेस कुणाच्या तत्वावर आधारित होती, गांधीजींच्या, सत्य आणि अहिंसा। मग आता या ठिकाणी जर हिंसा सुरू झाली तर काँग्रेस आपोआप बाहेर आली, काँग्रेसने सोडून दिलं, या किसान सभा चळवळीला काय केलं, काँग्रेसने सोडून दिलं, काँग्रेसने पाठिंबा द्यायचं बंद केलं आणि इंग्रजांनी मग हिला दडपून टाकलं। सेम सिच्युएशन केरळमधील मोपोला बंड। आता केरळमधील मोपोला बंड 1921 मध्ये झालं होतं, त्यामुळं याला 100 वर्ष पूर्ण झाले, आता किती 2021, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। आता केरळमधील मोपोला बंड का झालं, तर असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हाच मग केरळमधील मोपोला शेतकरी, आता हे मोपोला शेतकरी कसे, मुस्लिम शेतकरी, त्यांना मोपोला शेतकरी म्हटलं जातं, तर यांनी हे खिलाफत चळवळीमध्ये आणि असहकार चळवळीमध्ये जे आपलं कार्य आहे चळवळ करण्याचं ते सुरू केलं। मात्र यांनी काय केलं, यांनी हिंदू जे जमीनदार होते त्यांच्या विरोधात एक आघाडी उघडली आणि यांना काय केलं, यांना मारणं सुरू केलं। मात्र पुढे जाऊन काय झालं, हे हिंदू जमीनदारासोबत हिंदू लोकांना सुद्धा, म्हणजे जे सर्वसाधारण हिंदू लोक होते त्यांना सुद्धा मारण्याचं काम करू लागले। म्हणजे या चळवळीला धार्मिक आणि सांप्रदायिक वळण लागल्यामुळं काँग्रेसने काय केलं, माघार घेतली। काँग्रेस म्हणे हे चुकीचं आहे, तुम्ही पहिले जमीनदाराविरुद्ध बंड करत होते हे ठीक होतं, मात्र आता तुम्ही सर्वसाधारण लोकांना त्रास देताय हे चुकीचं आहे। मग काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतला आणि इंग्रजांनी हे मोपोला आंदोलन बंद पाडलं, दडपलं। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या आंदोलनामध्ये सुद्धा खूप लोकांचा मृत्यू झाला होता। आता पुढील आंदोलन आहे एका आंदोलन किंवा एकता आंदोलन। हे दोन्ही नावं एकच आहे, एकाच चळवळीविषयी, एका आंदोलन किंवा एकता चळवळ किंवा एका चळवळ असं सुद्धा म्हटलं जातं। तर ही जी चळवळ किंवा हे जे आंदोलन झालं होतं हे 1921 ते 1922 दरम्यान झालं होतं, त्या काळाच्या दरम्यान। आता हे आंदोलन कुठं झालं होतं, तर उत्तर अवधमध्ये हे आंदोलन झालं होतं आणि कुणाच्या नेतृत्वाखाली झालं होतं, तर मदारी पासी याच्या नेतृत्वाखाली जे अवधचे, उत्तर अवधमधील जे शेतकरी होते त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन केलं होतं। त्याला एका आंदोलन किंवा एका चळवळ किंवा एकता आंदोलन किंवा एकता चळवळ म्हटलं जातं। त्याचं नेतृत्व लक्षात ठेवायचं आहे मदारी पासी, तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता यानंतर पुढील चळवळ आहे अकाली चळवळ। अकाली चळवळ 1920 ते 1925 दरम्यान झाली होती। ही चळवळ पंजाबमध्ये भ्रष्ट महंतांपासून गुरुद्वारा सोडवण्यासाठी किंवा गुरुद्वारा मुक्त करण्यासाठी ही चळवळ झाली होती, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। मग आता यांच्यापासून मुक्त करण्यासाठी जे भ्रष्ट धर्मगुरू होते त्यांच्यापासून गुरुद्वारा मुक्त करण्यासाठी यांनी काय केलं, तर यांनी एक कमिटी स्थापन केली, तिचं नाव आहे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी। आणि या कमिटीमध्ये 175 जे विशिष्ट शिक्षण घेतलेले जे लोक होते त्यांना सामील करण्यात आलं। त्यानंतर यांनी एक संस्था सुद्धा स्थापन केली, तिचं नाव आहे शिरोमणी अकाली दल, तर हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर अजून एक सत्याग्रह झाला होता, त्याचं नाव आहे आंध्र प्रदेशमध्ये झालं होतं गुडेम सत्याग्रह। तर गुडेम सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं अल्लुरी सीताराम राजू। तर हा अल्लुरी सीताराम राजू जो होता त्याने काय केलं होतं, आंध्र प्रदेशमध्ये जे आदिवासी लोक होते त्यामध्ये गांधीजींचं जे गांधीजींच्या तत्वांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य केलं होतं। मित्रांनो, एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो की बाहुबलीचे जे डायरेक्टर आहे SS राजामौली, त्यांचा एक मूवी येतोय RRR म्हणून, अल्लुरी सीताराम राजू यांची जी भूमिका आहे ती दाखवलेली आहे। तर हा मूवी जेव्हा येईल ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी तर तो नक्की बघा। आता यानंतर पुढील सत्याग्रह आहे मुळशीचा सत्याग्रह आणि हा महाराष्ट्रामध्ये झाला होता, 1921 ते 1924 दरम्यान हा झाला होता। आता हा का झाला होता, तर
मुळशी हे पुण्यामधील ठिकाण आहे, बरोबर. तर मग टाटा कंपनी काय करणार होती, हे मुळा मोठा ज्या नद्या आहेत त्याच्यावर धरण बांधणार होती आणि त्याखाली म्हणजे त्या धरणाच्या पाण्याखाली किती गावं जाणार होती, 54 गावं जाणार होती. आणि त्याचबरोबर ही कंपनी या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प सुद्धा उभारणार होती. मात्र प्रॉब्लेम असा होता की पाण्याखाली जे धरण बांधल्यानंतर पाण्याखाली 54 गावे जाणार होती, त्यांना कोणताही मोबदला देण्यात येत नव्हता, म्हणजे देण्यात येणारच नव्हता. ती 54 गावे अशीच पाण्याखाली जाणार होती आणि मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, जिकडे राहायचं तिकडे राहा, अशी सिच्युएशन होती. तर मग आता काही जे पुण्यातील शिक्षित मंडळी होते तर त्यांनी काय केलं, शंकरराव देव सारखे, तर त्यांनी ही गोष्ट गांधीजींच्या कानावर घातली आणि गांधीजींनी काय सांगितलं, 16 एप्रिल 1921 पासून सत्याग्रह करा म्हणून गांधीजींनी सांगितलं. मग पहिले सत्याग्रही म्हणून शंकरराव देव हे पहिले सत्याग्रही होते, त्यांची निवड करण्यात आली. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता पुढे जाऊन सत्याग्रह व्यवस्थितपणे चालू असतो. मात्र मग एक काही व्यक्तीची एंट्री होती, त्यांचं नाव आहे सेनापती बापट. तर सेनापती बापट या सत्याग्रहामध्ये आल्यानंतर या सत्याग्रहाला उग्र वळण लागतं. ते काय करतात, बुलडोझरचा जो चालक असतात त्यालाच गोळी मारतात आणि या गोष्टीसाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात येते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर या चळवळी दरम्यान, या असहकार चळवळी दरम्यान बऱ्याचशा महाराष्ट्रातील व्यक्तींनी वकिलीचा त्याग केलेला आहे. आपण बघितलं पदव्याचा त्याग, नोकऱ्याचा त्याग, सरकारी नोकऱ्याचा त्याग, न्यायालयाचा त्याग. तर त्यामध्ये भुसावळचे वासुदेव दास्ताने, सोलापूरचे रामचंद्र राजवाडे, उंबरगावचे नानासाहेब देवदेकर आणि साताऱ्याचे बॅरिस्टर अष्टपुत्रे इत्यादी व्यक्तींनी काय केलेले, वकिलीचा त्याग केला होता. मात्र 2 व्यक्तींनी वकिली त्यागली नव्हती, बॅरिस्टर जयकर आणि बॅरिस्टर भोपटकर. आता यांनी का त्यागली नव्हती, तर यांच्याकडे पेंडिंग केस जास्त असल्यामुळे यांनी ती त्यागली नव्हती. त्याचबरोबर बऱ्याचशा व्यक्तींनी राष्ट्रीय शाळा स्थापन करून अध्यापन करण्याचं काम केलं होतं महाराष्ट्रामध्ये. त्यांचं नाव आहे इस्लामपूरमध्ये शंकरराव जावडेकर यांनी राष्ट्रीय शाळेत शिक्षण दिलं. त्यानंतर सांगलीमध्ये विप्रलिमय आणि बाची लागू, त्यानंतर महाडमध्ये सखाराम भागवत आणि मालवणमध्ये सदाशिव कान्होजी. मित्रांनो, महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या असहकार चळवळीच्या घटना होत्या त्यांचा आपण जो अभ्यास आहे तो महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, त्यामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जी असहकार चळवळ आहे तिचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. काही जरी अडचण असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.